मी कुटुंबाला भेट देऊन आताच बाहेर आलेलो आहे। कुटुंबाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत। काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे, जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे। शेवटी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे। आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं आहे। अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपून घेणार नाही। आता हे जे काही कार्यक्रम आपल्या खारघरमध्ये आयोजित केला गेला, त्याचं नाव इजिप्तमा काय सगळं इजिप्तमा नावाचा काय आहे। आता मुळामध्ये तबलिकी जमातनी हा कार्यक्रम आयोजित केला। ही तबलिकी जमात ही बँड ऑर्गनायझेशन आहे। हे लोकांनी करोनाच्या टायमाला पण हे तबलिकी जमातवाल्यांनी मस्ती केलेली, तेव्हा नाटकं केलेली। आता मुळामध्ये 50,000ची परवानगी घ्यायची आणि 2-2, 3-3 लाख लोक जमा व्हायचे, हे कुठल्या कायद्याअंतर्गत आहे? म्हणून या सगळ्या बाबतीची माहिती आज मी ह्यांच्याकडून घेतलेली आहे। त्याला कसं तिथून येत असताना जे काही व्हिडिओमध्ये दिसत आहे, हेल्मेटनी त्याच्यावर ठेचून मारलं गेलं। तो पोलीस स्टेशनमध्ये गेला। पोलीस स्टेशनमध्ये 15-20 मिनटं त्याची चर्चा झाली, बोलणं झालं, त्याच्यानंतर तो तिथे कोसळला। ही सगळी माहिती आता त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती असेल की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र तेव्हाच लिहिलेलं होतं की ह्याची उच्चस्तरीय चौकशी करा, आपण केली पाहिजे। आणि ह्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्याच्यामध्ये हिंदूंसंदर्भात आता तिथे जो काही मोहम्मद साद नावाचा कोण धर्मगुरू आलेला असे माहिती देतात, तो हिंदूंचा द्वेष करणारा आहे, तो विष ओकणाराच आहे। अशा ह्या अतिरेक्यांना आपण कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन देणार नाही, ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे। म्हणून या सगळ्या बाबतीमध्येची माहिती आज गोळा केलेली आहे। मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे। पण आपण खारघरमधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही, शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल। कोणीही घाबरू नये। जी काय पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये जे काही विश्वास संपन्न करायचा आहे तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल। मी स्वतः तिथे बोलेन आणि ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची, आयोजकांवर गुन्हा, आता ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणच नियम कायदे तोडत असतील तर आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे। तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांशी झालेलं आहे। आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे जायला लागेल। सर, अद्याप आरोपी अटक करण्यात आलेला नाहीये, काय एवढं होईल सगळं होईल, काय होत नाही। आणि त्यांना अगर कोणी या केसच्या संदर्भात कुठली दिरंगाई होत असेल तर शेवटी खात्याचे प्रमुख हे आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत, हे काही लोकांनी विसरू नये। सर, नागरिकांनी असा देखील आरोप केला आहे की हिंदू समाजाचा नाही, मुस्लिम समाजाचा जेव्हा तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला 30,000ची परमिशन होती, 50 पण आले 2-3 लाख। बरोबर आहे ना? असं आहे, हे बेकायदेशीर आहे। ही अशी हिंमत आमच्या महाराष्ट्रात होता कामा नये। हे त्यांना हे जे काय इजिप्तमा फिजिप्तमा काय घ्यायचं असेल ना, जाऊन दे पाकिस्तान बांगलादेशमध्ये, ही घाण इथे नको आमच्या इथे। म्हणून हे भविष्यामध्ये अशा पद्धतीचे मुळामध्ये या ज्या संघटना आहे ज्या अशा कार्यक्रम करतात त्यांच्यावरच बंदी आम्ही घालणार आहे। ह्याच कार्यक्रमात असे होता कामा नये ह्याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत। शेवटी आमच्या एका हिंदू भावाचा खून झालेला आहे, त्याला ठेचून मारलं का? त्याच्या शर्टावर जय श्रीराम लिहिलं होतं, त्यांनी रुद्राक्ष घातले होतं, म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत का ह्याची पण चौकशी होणार। म्हणून थोडा जरा भेटाय का आलो, कुटुंबाकडून जी काय माहिती पाहिजे ती पाहिजे होती, त्या पद्धतीने आता पुढे बघा काय होतं। बात इतनी उनसे जो कुछ मालूमात चाहिए थी, जिस तरीके को हमारे एक हिंदू भाई को वो इज्तिमा के कार्यक्रम के बाद उनको मार डाला गया, उसमें कुछ भड़काऊ भाषण हुए थे क्या? क्योंकि अगर उसमें भड़काऊ भाषण नहीं हुए फिर हिंदुओं को टारगेट क्यों किया गया? उसने गले में रुद्राक्ष पहना था, उसके टी शर्ट पे जय श्री राम लिखा था, इसलिए उसको मारा गया है क्या? ये सब की इंक्वायरी करने की मांग मैंने खुद की है। सरकार हमारे हिंदुत्ववादी विचार की सरकार है, ये सारी की सारी चौकसी होगी और जिसने भी ये सब किया है उसको जरूर उसके बारे का पनिशमेंट मिलेगा, ताकि उनको आगे जाके ऐसे किसी भी हमारे हिंदू भाई या बहनों के खिलाफ की तरफ
कोई गंदी नज़र देखने की हिम्मत भी नहीं करेगा। इतनी कड़क शिक्षा हम लोग दे देंगे हमारे। परिवार का आरोप है कि पुलिस कोई भी जो है सहयोग नहीं कर रही, अभी तक आरोपियों को पकड़ा नहीं गया, वीडियो मिल चुका है और किसी भी तरह की जो है परमिशन इस तरह की नहीं थी इन लोगों ने। देखिए, पुलिस डिपार्टमेंट के बारे में जो कुछ उनके कंप्लेन है मैंने सुने हैं। मैं खुद मुख्यमंत्री जी को मिलूंगा, इसके बारे में सारी की सारी इन्फॉर्मेशन उनको दूंगा। और हमारे मुख्यमंत्री साहब गृह मंत्री भी है, वो जरूर इसके बारे में कार्रवाई करेंगे। SIT के लिए जो है बैठाई जाएगी, परिवार की मांग है कि SIT। मैं मुख्यमंत्री साहब से बात करूंगा जाके, सारे का सारा फैक्ट जो मैंने आज सुना है, जो सुनने आया है, तो और जो अभी फैमिली जो बता रही है उनके पास जो इन्फॉर्मेशन है वो सारे का सारा सुनने के बाद एक बार फडणवीस साहब से बात करने के बाद जो कुछ न्याय देने चाहिए तो SIT करेंगे और दूसरा कुछ फॉर्म करेंगे, मगर इसके बारे में ऐसा चौकसी करेंगे बाद में इन लोग को ऐसा साथ में आने की हिम्मत भी ये लोग करेंगे नहीं। इतना इज्तिमा में बैन करना ही चाहिए, क्योंकि उनके अंदर जाके अगर हिंदुओं के खिलाफ अगर भाषण देने का काम अगर होता रहेगा, जहर ये करने का अगर काम होता रहेगा ना, तो ये कार्यक्रम कुछ धर्म का होता नहीं है। फिर क्या इस्लाम में लिखा है क्या कि हिंदू को गाली और मार डालना है? तो फिर हमको भी फिर सरकार बन के भी चुप में बैठेंगे नहीं हम लोग। ये क्या पाकिस्तान और बांग्लादेश नहीं है कि इधर आके कुछ भी तुम हिंदुओं को इस तरह से मार डालोगे। आगे अभी समझेगा, जब सरकार की कार्रवाई आगे चालू हो जाएगी ना हमारे तरफ से, फिर समझेगा, फिर पाकिस्तान में बैठा हुआ अब्बा याद आएगा। फिर यही तो बोलता हूँ ना, मीडिया को अलाउड होता नहीं है। 50,000 का परमिशन लेके 2-3 लाख जमा हो जाते हैं, खारघर के गलियों में घुमा जाता है झुंड बन के। ये सारी चीजें है ना, यहाँ चलेंगी नहीं, ये सरकार की तरफ तो बिल्कुल नहीं चलेगी। आगे आगे देखिए होता है क्या। सर जो कार्यक्रम होता त्या संदर्भातले काही व्हिडिओ रेकॉर्ड्स वगैरे तुम्ही पोलिसांना सांगितलं का ते जमा करावे, त्या संदर्भात टेस्ट करावे? नाही, पोलीस आपल्या चौकशी करतायत, ॲडिशनल माहिती पण आम्ही त्यांना देतोय। मुळामध्ये तो ग्रीन कपड्यामध्ये जो कोण एक मुसलमान दिसतोय मारत असताना, त्याची चौकशी झाली पाहिजे असं मी त्यांना सांगितली। तो अजूनपर्यंत अटक झालेला नाही आहे, म्हणून या सगळ्या बाबतीची सखोल चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः पोलीस खात्याच्या संपर्कात असेल। धर्मगुरूंनी जे भाषण केलं तिथे ते तपासलं जाईल, ते व्हिडिओ होईल। आता आलो आहे ना, काही गोष्टी होतील, त्याचा अनुभव तुम्ही घ्या। भयभीत होण्याची काही गरज आम्ही आहोत ना। मी परत सांगतो, हिंदुत्ववादी विचारचं सरकार आहे, ठीक आहे। ह्या घटना घडल्या आहेत, आम्ही दखल घेतलेली आहे, सोडणार नाही कोणालाही। हे तबलिकी बिबलिकी हे जी काय नाटकं आहेत ना, हे लोकांचे कसं ह्यांचे सगळ्यांची नसल संपवायची ना, आम्हाला चांगलं माहिती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।